नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. जे काही साहजिकच आपण सर्व जे काही तरुण वर्गांनी आणि शिक्षक वृंदांनी आमचे जे काही सगळे सहकारी असतील त्या सगळ्यांनी आपण हा जो काही आवाज उठवलेला आहे, जो आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांवर जो काही अन्याय व्हायला सुरुवात झाली होती, एक निर्णय घेतला होता आयोगाने, तो म्हणजे ऑनलाईन परीक्षा पद्धती. आता ही ऑनलाईन परीक्षा पद्धतीसाठी आयोगाने आपल्याला भरपूर सांगितलं समजून की ऑनलाईन परीक्षा पद्धती कशासाठी घेतलेली आहे. त्यासाठी जे काही 5 लाखापर्यंत जे काही आपले फॉर्म येतात, ठीक आहे, तर ते फॉर्म हे त्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे जरा अवघड जाते, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलेलं होतं बघा. त्यासाठी मुलांनी मग एक महत्वाचं उदाहरण दिलं, केरळ लोकसेवा आयोगाचं. त्यामध्ये जवळजवळ 50 लाखापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म येतात आणि ती त्या ठिकाणी देखील ऑफलाईन परीक्षा पद्धतीने अजूनही चालू आहे, हे आपल्या मुलांनी तिथं पुराव्यासह त्यांना सांगितलेले. एक महत्वाची घडामोड घडली. आपले माननीय आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिष्टमंडळ आपलं हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे भेटीस गेलं आणि त्या ठिकाणी 1 तासांची चर्चा अंती आज नवीन एक जी आर निघालेला आहे, किंवा एक नोटिफिकेशन, सॉरी जी आर नाही म्हणता येणार, जे काही आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आता हे नोटिफिकेशन म्हणजे काय, तर साहजिकच आपली मागणी त्यांनी मान्य केलेली आहे, पण ती पूर्णतः मान्य केलेली नाही, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे बघांनो. जी काय आपण मागणी केली कशाची होती, की ऑनलाईन परीक्षा पद्धती ही पूर्णतः रद्द होऊन ऑफलाईन परीक्षा पद्धती जशी अगोदर OMR पद्धतीने जशी काही घेण्यात येत होती तशाच पद्धतीने घ्यावी अशी मागणी केलेली होती. पण त्यांनी काय केलंय, की आता जुलै 2027 पर्यंत हा निर्णय पुढे ढकललेला आहे. ठीक आहे, जसं डिस्क्रिप्टिव्ह साठी 2 वर्ष तुम्हाला जास्त वाढवून दिले होते, तशाच पद्धतीने हे तुम्हाला ऑफलाईन साठी आयोगाने अजून 1 वर्षाची मुदत तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे. ठीक आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता 1 वर्षाची मुदत देण्यामागचं काय कारण आहे, तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की 1 वर्षानंतर त्यांना असं वाटतं की 1 वर्षानंतर जर वाढवून दिलं तर हा जो काही मुलांचा राग आहे, शिक्षकांचा राग आहे, तर यांचा राग थोडासा शांत होईल 1 वर्षानंतर, आणि 1 वर्षानंतर ते आरामशीर ऑनलाईन परीक्षा पद्धती लागू करू शकतील. ठीक आहे, अशा पद्धतीने ते सांगतायत. पण एक महत्वाची घडामोड जी काही आहे, आता साहजिकच आपण त्या पुढच्या भानगडीत न पडता 1 वर्षापर्यंत आपल्याला जर त्यांनी ऑफलाईन परीक्षा पद्धतीसाठी मान्य केलेलं आहे, तर माझं मत आहे की त्यावर आपण समाधानी राहावं. पुढच्या वेळी आपल्याला जर खूप काही अडचण वाटली तर आपण त्यावेळी देखील आंदोलन करण्यासाठी आपण सक्षम आहोत. कारण यांचं एक नोटिफिकेशन म्हणजे सर्वस्व नाहीये, त्याच्यापेक्षाही सर्व ते भारताचं संविधान आहे, आणि त्या संविधानामध्ये आपल्याला विनाशस्त्र आंदोलन करण्याची कलम 19 अंतर्गत स्वातंत्र्य किंवा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे बघा. ठीक आहे. आता एक जी काही मागणी पूर्ण झालेली आहे, त्या मागणीसाठी एक महत्वाचं म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन, हे जे काही लढा पेटवण्याचे जे काही सगळं श्रेय आहे, माझ्या मते जे काही विठ्ठल कांगणे सर जे काही आहेत आमचे मित्र, त्यांना सगळा याचा श्रेय जायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे बघा. मग ठीक आहे, माझं वैयक्तिक मत नाही तर माझे सगळे मित्र असतील किंवा विद्यार्थी असतील, सगळ्यांचंच हे मत आहे. ठीक आहे. आज त्यांच्यासोबत भरपूर त्यांचे सहकारी देखील होते, माननीय नितेश कराळे सर असतील, आमदार रोहित पवार असतील, किंवा आमचे पुण्याचे सगळे मित्र, जे काही एमपीएससी विद्यार्थी जे मित्र आहेत, सगळे जे सिनियर लोक म्हणजे सिनियर मुलं जे काही आहेत, ते देखील, त्याचा देखील यामध्ये सिंहाचा वाटा म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर जे काही इतर सर्व शिक्षक म्हणता येईल, पुण्याचे शिक्षक क्लासचे म्हणता येईल, या सर्वांचं हे कष्टाचं किंवा एक जो त्यांनी लढा उभारला, त्या लढ्याला आज काहीतरी फळ मिळालंय आजच्या नोटिफिकेशनने, तर असं म्हणता येईल बघा. ठीक आहे. आता ह्याची काही 1 वर्ष आपल्याला ही ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून ऑफलाईन पद्धती तुर्तास ठेवलेली आहे. त्यासाठी जी काही अगोदर 27 सप्टेंबरला जी काही पूर्व परीक्षा होणार होती, ती पुढे ढकलून म्हणजेच 25 ऑक्टोबर 2026 ला पूर्व परीक्षा होणार आहे गटकाची. त्यानंतर मेन्स जी काय आहे ती 26 डिसेंबर 2026 ला मेन्स, म्हणजे 2 महिन्यांपेक्षाही कमी कालावधी आपल्याला मेन्ससाठी उरणार आहे मागून. ठीक आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता 2600 जागा सध्या तरी आहेत, 400 जागा मे बी वाढण्याची शक्यता आहे. अजून मे बी वाढतील किंवा न वाढतील, कारण आपण जो अंदाज टाकतोय, म्हणजे आपणच नाही तर टेलिग्रामवाले असतील किंवा इतर शिक्षक असतील, तो अंदाज सहसा खोटच निघायला लागलाय. कारण आपण 10,000ची ऍड अपेक्षित केली होती, 15,000ची ऍड अपेक्षित केली होती, पण आली किती 2600ची.
ठीक आहे. तर माझं असं मत आहे की अजून वाढण्याची शक्यता खूप कमी आहे, जागा वाढण्याची. त्यासाठी जेवढ्या आहेत त्यासाठीच प्रिलिमसाठी तुम्ही अभ्यास करायला हवा. खूप कमी वेळ राहिलेला आहे असं समजा आणि बिनधास्तपणे अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. आपली जी काही मागणी आहे ते आपण संविधानिक मार्गाने ही सगळी मागणी त्या लढ्यामध्ये आपण उतरलो आणि संविधानिक मार्गाने आपल्याला आपण जे सगळे काही घडून आणलं त्याच्यावर आयोगाने आपलं म्हणणं ऐकून घेऊन हे जे काही नोटिफिकेशन आहे ते आज आपलं कष्टाचं फळ आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही बघा. ठीक आहे. तर तुमची जी काही 25 ऑक्टोबर 2026 ची काही पूर्व परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी आवर्जून आता चांगलं अभ्यासाला लागा. आता या सगळ्या गोष्टी तर एक महत्वाचं म्हणजे अन्याय झाल्यावर आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. आता आपल्याला त्याचं फळ मिळालेलं आहे. बिनधास्तपणे अभ्यासाला सुरुवात करा. काही अडचण आली तर मला बिनधास्तपणे मेसेज किंवा फोन करू शकता. तत्पूर्वी एक महत्वाचं म्हणजे काय, देवगिरी आयस अकॅडमीचा युट्यूब चॅनलला सर्वांनी आवर्जून सबस्क्राईब करा. देवगिरी आयस अकॅडमीचं ऍप्लिकेशन देखील डाउनलोड करा.